रुटीन एक्झॅक्टली कसं असलं पाहिजे? म्हणजे सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत आपलं कसं दिनचर्या असली पाहिजे? दिनचर्या ही पहिली गोष्ट म्हणजे ब्राह्ममुहूर्तात उठणं गरजेचं आहे. माझं वेकअप टाईम 2:30 ते 3 आहे. म्हणजे ज्यावेळी माझे ब्राह्मूचे सेशन असतात त्यावेळी मी 2:30 वाजता उठतो, इतर वेळी मी 3 वाजता उठतो. ठीक आहे. बाहेरगावी वगैरे असेल तर दॅट इज डिफरंट केस. परंतु ठीक आहे, हे आता माझा भाग असल्यामुळं मी करतो. तुम्ही ॲटलिस्ट एवढ्या लवकर नाही, पण ॲटलिस्ट सूर्योदयाच्या 1 तासभर आधी उठला तर जास्त चांगलं. कारण तो ब्राह्ममुहूर्त आहे. ब्राह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला नॅचरली ती ऊर्जा मिळते. म्हणजे मी असं म्हणतो की या पृथ्वीवरचं सर्वोत्तम औषध काय आहे? तर ब्राह्ममुहूर्ताची ऊर्जा. त्याच्यासारखं दुसरं औषध अख्ख्या पृथ्वीवर उपलब्ध नाही आहे. आणि ते फ्रीमध्ये आहे. फ्रीमध्ये उपलब्ध आहे. परंतु फुकट गोष्टीची किंमत नसते. मग डॉक्टरांना ₹1000 द्या, पण हे फ्रीमधली गोष्ट आपण घेत नाही. तर पहिलं म्हणजे ब्राह्ममुहूर्तात पहाटे उठणं, जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर. त्याच्यानंतर आपल्या रिकाम्या पोटी मॅक्सिमम पाणी सिप बाय सिप पिणं. ते झाल्याच्या नंतर तुम्ही फ्रेश झालात की मग ज्या सकाळच्या त्या वातावरणामध्ये जिथे 100% प्युअर ऑक्सिजन असतो, दिवसभर तो नसतो, मग त्यात तुम्ही थोडासा वॉर्म एक्झरसाइज करा. बाहेर जॉगिंगला जाऊन करा जर सेफ असेल तर. अदरवाईज बाल्कनीमध्ये किंवा विंडो ओपन करून यू गेट कनेक्टेड विथ दॅट एनर्जी. ठीक आहे. जे आपले ऋषीमुनी करत होते. अगदी आपण ऐकलं असेल की 2 वाजता ते स्नानाला जायचे नदीवर वगैरे. हां, तर ठीक आहे, 2 वाजता मी म्हणत नाही, 3-4 वाजताही नका करू, पण ॲटलिस्ट 5 वाजता तर 5-5:30ला ज्यावेळी अंधार असतो बाहेर त्यावेळी ही प्रोसेस केली. आणि त्याच्यानंतर एकदा तुम्ही वॉर्मअप केलं, शरीर सगळं पुन्हा एक्झरसाईज हलका असा व्यायाम केला, त्याच्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कार किंवा हलके फुलके योगासनं जे तुम्हाला जमतात ते तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे मेडिटेशन. म्हणजे शरीरावर काम करणं गरजेचं आहे, श्वासावर काम करणं गरजेचं आहे, मनावर काम करणं गरजेचं आहे, आहारावर काम करणं गरजेचं आहे. आणि मग सकाळपासून जी सुरुवात होते की आधी शरीरावर काम केलं, नंतर श्वासावर काम केलं, नंतर ध्यानधारणाच्या मार्फत आपण मनावरही काम करतो. हे सगळ्या गोष्टी बाहेर अंधार असताना होणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचं ब्रेकफास्ट काय असेल तर ते हे करू शकता. आणि तो सगळा आयुर्वेदामध्ये सांगितलं त्या पद्धतीने असला तर उत्तम. मग तुम्हाला जे काही आपल्या घरामध्ये आहे, आपल्या शेतकरी बंधूंनी जे पिकवलेलं आहे आपल्या मातीमध्ये, त्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला प्रोटीन फूडसाठी नॉनव्हेज खायची काही गरज नाही आहे. हां, ज्याची इच्छा त्यांनी खावं, जी त्याची मर्जी. पण आवर बॉडी इज नॉट मेन फॉर नॉनव्हेज टेक्निकली ऑर बायोलॉजिकली, मेडिकली. त्यामुळं नाश्ता करा. त्याच्यानंतर दुपारच्या वेळी म्हणजे सकाळचा नाश्ता हेवी असलेला उत्तम. सात्विक असू द्या, हेवी असू द्या. दुपारचं मध्याचं जेवण त्याच्यात थोडंसं कमी. आणि संध्याकाळचं जे आपण डिनर ज्याला म्हणतो ते आपल्या आयुर्वेदात दिलेलं सूर्यास्ताच्या वेळीच करणं पाहिजे. आणि आता जर आपण बघितलं लाईफस्टाईल तर 10 वाजता जंक फूड, चिप्स वगैरे असं चालू असतं, जेवणाचा पत्ताच नसतो. कसं ते शरीर व्यवस्थित राहील? त्यामुळं जेवण जे सूर्यास्ताच्या आसपास जेवढं होईल ते एकदम लाईट असलं पाहिजे. झोपाच्या 2 ते 3 तास आधी पोट जेवढं रिकामं असेल तेवढं उत्तम, किंवा लिक्विड जर गेलं तर उत्तम. आणि बस एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला ₹1 एक्स्ट्रा खर्च करायचा नाही आहे. हे बेसिक झालं. आणि मग ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करत राहणं गरजेचं. मग तुम्ही एकदा हळूहळू प्रॅक्टिस केली की तुमचं शरीर त्यानुसार सेट व्हायला लागेल. एका दिवसात होणार नाही, त्याला तुम्हाला एक वेळ देणं गरजेचं आहे. आणि मग असं एक सांगताय तुम्ही 1-2-3 महिने असं शेड्यूल सेट केलं की आपोआप आतमध्ये ती इम्युनिटी क्रिएट व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला मॅडम सांगतो की आपलं जे शरीर आहे, परमेश्वर आणि प्रकृतीने जी निर्मिती आहे ते मिरॅकल आहे. आणि ते काय मिरॅकल राहणार. आजच्या काळामध्ये शास्त्र, आपलं विज्ञान कितीही पुढं गेलं ते सुद्धा अजूनपर्यंत तरी पृथ्वीवर एकही लॅब अशी बनली नाही आहे की इकडनं तुम्ही अन्नपदार्थ टाका आणि तिकडनं रक्त बनवून बाहेर पडेल. नॉट ए सिंगल लॅब. आणि ती बनणं शक्य पण नाही आहे. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक आजाराचं सोल्युशन ऑलरेडी दिलेलं आहे प्रकृतीने. जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्या तर टेक्निकली मी तुम्हाला सांगू शकतो खात्रीशीरपणे की आपलं शरीर आजारी पडणं हे खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. परमेश्वराने रचना अशी केलेली आहे की त्याच्यात प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आतमध्येच दिलेलं आहे.
आणि हे ज्ञान आपल्या आयुर्वेदामध्ये मेन्शन केलेलं आहे, ऋषीमुनींनी दिलेलं आहे. पण आपणच ते सगळं सोडून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपण चुकीचे अन्नपदार्थ आपणच शरीरात टाकतोय आणि आपणच ती सिस्टीम खराब करतोय आणि नंतर आपणच म्हणतोय की अरे आपण आजारी का पडतो. आलं लक्षात. अँटीबॉडीज म्हणजे काय आहे, अँटीबायोटिक्स म्हणजे काय आहे, बाहेरचे एक्सटेरियर सपोर्ट आहे. पण प्रकृतीने निर्माण केलेल्या शरीरामध्ये ही संरचना, हे स्ट्रक्चर ऑलरेडी तयार आहे. ती लॅब ऑलरेडी परमेश्वरने तयार केलेली आहे की कुठलीही चुकीची गोष्ट शरीरात गेली की आपलं शरीर त्याला बाहेर फेकतं बाय डिफॉल्ट. किंवा ताप येणं म्हणजे काय, तर इट इज अ मेंटेनिंग बॅलन्सिंग द टेम्परेचर ऑफ बॉडी. आपण त्याला आजार म्हणतो. दॅट इज करेक्शन ऑफ अवर ह्युमन बॉडी सिस्टीम. आलं का लक्षात. वॉमिटिंग जे आहे दॅट इज डिटॉक्सिफिकेशन. घाम बाहेर पडतोय, दॅट इज डिटॉक्सिफिकेशन. आतली अनावश्यक द्रव्य बाहेर टाकल्या जातात. फक्त आपण काय केलं, आपण इनपुट चुकीच्या टाकल्यामुळं ती सिस्टीमच आपण डिस्टर्ब केली आहे. त्याच्यामुळं सगळं गोष्टच आपण म्हणजे मेडिकली आपण हँडिकॅप बनून बसलेलो आहे. त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणता ते इम्युनिटी जो प्रकार आहे तो आपल्या शरीरात निसर्गता प्रकृतीने दिलेला आहे. जसं तुम्ही बघितलं की वातावरण बदललं, ऋतू बदललं की सृष्टी पण बदलती आहे. पण तसं माणसाने पण बदलणं गरजेचं आहे. आजकाल चला हायब्रिड वगैरे प्रयोग करून सायंटिस्ट सगळं डिस्टर्ब करतात ते शेड्यूल. पण तुम्ही आंबे हे वसंत ऋतूतच येतात. सप्टेंबरमध्ये झाडाला आंबे लागल्याचं नाही बघणार तुम्ही, बरोबर आहे. पण ते ऋतूचक्र तसं आहे की त्यावेळी जो आंबा येतोय त्या आंब्यात जे मिनरल्स आहेत ते आपल्या शरीराला त्या ऋतूचक्रामध्ये गरजेचे असतात. म्हणजे निसर्गसुद्धा सगळी सिस्टीम फॉलो करतोय आणि पशुपक्षी ते सिस्टीम फॉलो करतायत एक्सेप्ट ह्युमन बिंग. आणि त्याच्यामुळे आपण आपली इम्युनिटी घालून बसलोय, आपला हा बॅलन्स घालून बसलोय. आणि हे पॅरेंट्सलाच त्याचं नॉलेज नाही आहे, मुलांमध्ये कुठं येणार. सो मुळापर्यंत जाऊन काम करणं गरजेचं आहे. खूप मोठा विषय आहे, खूप डीपमध्ये काम करणं गरजेचं आहे. पण ज्यावेळी त्याच्यावर काम करायला लागू त्यावेळी आरोग्य तुमच्या मुठीत राहील, कन्फर्म.